हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळेजण? तर चला आज एक चटपटीत नाश्ता बनवूया जो जो मुलांना तर खूपच आवडेल आणि तुम्हाला बनवायला पण एकदम सोपा आहे. तर इथे मी 1 चमचा घी घेतलेला आणि त्याच्यात मीठ टाकलं आणि इथे मी चपातीचं पीठ घेतलेलं आहे. जे आपण चपाती बनवतो इथे मी 2-3 चपातीचं पीठ घेतलेलं आहे. जे आपण चपातीसाठी बनवतो ते. सारख्या चपाती भाजी खाऊन कंटाळा येतो मुलांना पण आणि आता सुट्ट्या पडल्यात तर त्याच्यासाठी असा पदार्थ बनवून नक्की खायला घ्या. हे बघा त्याच्यामध्ये मस्तपैकी पीठ मी मळून घेतलेलं. तुम्ही जर मीठ वगैरे अगोदर टाकत असाल तर मीठ टाकू नका चपातीमध्ये. इथे मी 2-3 गोळे तयार करून घेतले आणि अशी मोठी चपाती लाटून घेतलेली आहे. जेवढी पातळ वगैरे करता येईल तेवढी केली तरी चालू शकते. आपण नेहमीची चपाती लाटतो तेवढी लाटून घ्या आणि इथे मी काट्या चमच्याने त्या चपातीला असे होल मारून घेतलेले आहेत बघा. असे छोटे छोटे होल करून घ्या तिला. ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नक्की हे एकदा बनवून बघा आणि आपल्या घरातलंच सामान असतं त्याच्यापासून आपण मस्तपैकी असे चटपटीत पदार्थ बनवू शकतो. इथे मी छोट्या वाटीने हे कापून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे कटर वगैरे असेल तर वेगवेगळ्या साईजचे तुम्ही कटरने पण कापू शकता. ते मी त्याच्याकडे छोटी वाटी होती तेवढ्या वाटीने मी कट करून घेतलेले बघा. एका चपातीचे भरपूर अशा हे राऊंड तयार झालेले बघा. आपल्या ह्या अशा मस्तपैकी छोट्या छोट्या पुऱ्या रेडी झालेल्या आहेत. जर अजून तुम्हाला जर काटे हे करायचे कारण आपल्याला या पुऱ्या फुगवायच्या नाहीत, मस्तपैकी त्यांना क्रिस्पी बनवायचं. इथे मी तेल गरम करून घेतलं होतं आणि या तेलामध्ये ह्या आपण मस्तपैकी सोडून घेणार आहोत आणि मंद गॅसवर मस्तपैकी मंद किंवा मिडियम गॅसवर त्यांना मस्तपैकी क्रिस्पी अशा गोल्डन फ्राय आपण करून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी यांना जास्त होल दिले होते कारण होल दिल्यामुळे त्या फुगणार नाही आणि मस्तपैकी आपल्या अशा क्रिस्पी अशा या पुऱ्या रेडी झालेल्या आहेत. या पुऱ्यांसाठी तुम्ही अशाच डब्यात भरून ठेवू शकता. अशा 2-3 दिवस तर नक्कीच टिकतील. त्याची शेवपुरी वगैरे करू शकता. तर इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून. इथे म्हणजे ज्या तुम्हाला भाज्या पाहिजेत तुम्ही घेऊ शकता. इथे एक शिमला मिरची पण चॉप करून घेतलेली आहे बघा. गाजर वगैरे पाहिजे असेल ते पण करू शकता आणि इथे कांदा चिरून घेतलेला आहे मी बारीक. हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत आणि इथे याच्यामध्ये मी पिझ्झा मसाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ब्लॅक पेपर आणि फक्त काळी मिरी पावडर वगैरे टाकू चिली फ्लेक्स वगैरे टाकू शकता याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये मी मेयोनीज टाकलेलं आहे. जर मेयोनीज नसेल तर नाही टाकलं तरी नुसतंच मीठ वगैरे टाकून याचं मिक्स करून घेतलं तरी चालू शकतं. तर इथे मी बघा ह्या पुऱ्यांना पिझ्झा मसाला पिझ्झा सॉस लावलेला आहे. जर पिझ्झा सॉस नसेल तर तुम्ही टोमॅटो सॉस किंवा चिली सॉस वगैरे असेल तर तो पण लावू शकता. आणि याच्यावर जे आपण मिश्रण केलं होतं हे मिश्रण याच्यामध्ये ठेवणार आहे. इथे बघा मस्तपैकी असं मिश्रण याच्यामध्ये ठेवून दिलेलं आहे आणि वरून चीज टाकणार आहे. जर तुमच्याकडे जर छोट्या चीजचे क्यूब असतील तर ते पण किसून तुम्ही टाकले तरी चालू शकतात. त्याने इथे मी एक कढई गरम करून ठेवलेली होती 5 मिनिटं अगोदर आपली प्रीहीट सारखी आणि याच्यामध्ये या प्लेट ठेवून याच्यामध्येही 5 मिनिटं आपण रेडी करणार. जर तुम्ही ओव्हनमध्ये किंवा याच्यामध्ये पण करू शकता. तर बघा किती आपलं टेस्टी आणि टेम्पटिंग असा छोटी पुरी असा पिझ्झा रेडी झालेला आहे. तर मुलांना संध्याकाळसाठी वगैरे असा बनवायचा असेल तर तुम्ही नक्कीच पुऱ्या अशा बनवून 2-3 दिवस ठेवू शकता. त्यासाठी शेवपुरी वगैरे किंवा अशाच काही वेगवेगळे पदार्थ तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता. तर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक, सबस्क्राईब